राष्ट्रवादी। यानंतर बोलतायत मायनी अर्बन बँकेचे चेअरमन मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा बबनदादा विरकर यांना विनंती करतो आपण वर या। सुरेंद्रदादा गुदगे बोलतायत। खटाव मान विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरजी गारगे साहेब यांच्या प्रचारार्थ आज इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते, या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय विजयदादा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते उत्तमरावजी जानकर, जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने, रणजित भैया, अनिल भाऊ, नंदूदादा, पिंटू पैलवान, अभयजी, आता मागणं निरोप येतोय की सर्वांचाच उल्लेख झाला असं सांगा। तर सर्व स्टेजवरचे मान्यवर आणि ज्यांच्या ताकदीवरती, ज्यांच्या जीवावरती उद्याच्या 20 तारखेची निवडणूक आपण लढतोय ते तुम्ही समोर बसलेले बहादर कार्यकर्ते, बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, वार्ताहर मित्र, निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही खटाव मानमध्ये फिरतोय। साहेब गारगे साहेब, काय जादू आहे समजत नाहीये, पण लोकच आम्हाला सांगतायत की आता आम्ही 84 वर्षाच्या योद्ध्याला साथ देणार आहे। आता तुम्ही आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, अशा पद्धतीनं जाईल तिथं लोक पेटून उठलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे हे चित्र आता निर्माण झालेलं आहे। मित्रांनो, गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आपण राजकारण पाहतोय, महाराष्ट्रातलं राजकारण टीव्ही लावला की समजतंय, आणि या राजकारणातनं आपल्या लक्षात आलंय की भाजप सारखा जातीयवादी पक्ष एक नीती अवलंबतोय की पक्ष फोडा आणि त्यातनं सत्ता मिळवा, सत्तेतनं पैसा मिळवा आणि पैशातनं निवडणुका जिंका, ही नीती ज्या भाजपनं अवलंबली आहे आणि या महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करून टाकलेलं आहे। हे गलिच्छ राजकारण रस्त्यावर आणण्यासाठी, योग्य वळणावर आणण्यासाठी आदरणीय पवार साहेब 84 वर्षामध्ये महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि त्यांना साथ देण्याची ही निवडणूक आहे। ही एकट्या गारगे साहेबांची निवडणूक आता राहिली नाही, ही तुमच्या आमच्या भवितव्याची निवडणूक आहे, ह्या महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्या दिमतीला, या महाराष्ट्राचं राजकारण योग्य रस्त्यावर आणण्यासाठी जे पवार साहेब धडपडतायत त्या पवार साहेबांच्या दिमतीला आपला इथला खटाव मानचा लोकप्रतिनिधी त्यांच्या दिमतीला पाठवणं हे आपलं सगळ्यांचं आता कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून या 20 तारखेकडे आपण पाहायचं आहे। आणि म्हणून आपण आदरणीय प्रभाकरजी गारगे साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे। मित्र, अनेक टीका टिप्पण्या होत आहेत, मला फारसा वेळ नाही, परंतु काही गोष्टींचा उल्लेख इथं करावा लागेल। गारगे साहेबांच्यावर अनेक टीका केल्या जात आहेत, व्यक्तिगत पातळीवर गलिच्छ टीका केल्या जात आहेत। अरे तुम्ही विकासावर बोला, तुम्ही काय केलं ते सांगा, काय करणार आहे ते सांगा, पण ते सोडून व्यक्तिगत पातळीवर टीका केल्या जात आहेत। आणि त्या टीका होत असताना आमचे गाववाले स्टेजवर बसून मान डोलवत आहेत। अहो, ज्या डॉक्टर गावकरांनी इथेनॉल प्रकल्प काढला होता तो कधी चालूच नाही झाला, टायर पेटवून धूर काढला, आमदारकी पदरात पडून घेतली। तो इथेनॉल सांगाडा नुसता उभा होता, गारगे साहेबांनी 4 आण्याचा सांगाडा रुपयात खरेदी केला का, तर बँक ऑफ इंडियानं त्या इथेनॉलच्या कर्जासाठी डॉक्टर गावकरांच्या घराचा
लिलाव काढला होता आणि तो लिलाव वाचवण्यासाठी, ती त्यांची आबरू वाचवण्यासाठी या गाडगे साहेबांनी 4 आण्याचा रुपयात खरेदी केला. ते आज त्यांच्या मांडीला मांडी लावून मान डोलवतायत आणि गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्याला सांगत होते की गोरे गुंडा आहे, त्याच्या नादाला लागू नका, तो पुढनं असा दिसतो मागणं असा दिसतो. आणि आज मात्र कॅसेट बदलली आहे. मित्र हो, मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगू इच्छितो, आपले जे विरोधी उमेदवार आहेत ते मनातनं हरलेले आहेत. निवडणुकीपूर्वी पराभव त्यांनी मान्य केलेला आहे आणि म्हणून 10 वर्षे जो भाऊ तुम्हाला शिव्या घालतोय त्या भावाला आता तुम्ही जवळ घेतले. याचाच अर्थ असा आहे की तुमच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे आणि आता चालू झालं, तू विधानसभा लढ, मी विधान परिषद घेतो, म्हणजे आपण दोघं भाऊ भाऊ चणे फुटाणे खाऊ खाऊ. ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती ही हद्दपार करायची आहे. हे ना भावाशिवाय कोण दिसत नाही. अहो, ज्या डॉक्टर गावकरांनी भाजप भले माझे विरोधक असतील पण भाजप वाढवली, त्यांचं तरी नाव घ्यायचं, पण ते सुद्धा नाही. काही झालं तर माझ्याच घरात आलं पाहिजे, ही प्रवृत्ती ज्याची आहे, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी जी प्रवृत्ती आहे, ही हद्दपार करण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. आता राहिला प्रश्न मला दम देण्याचा. मला म्हणतायत, अरे मी मायनीत येतो, माझ्या समोर उभं राहून दाखव. कशाला माझ्या नादाला लागताय? माझ्या नादाला लागल्यानंतर काय होतं हे तुमच्या शेजारी बसणाऱ्या डॉक्टर आळगावकराला विचारा. अजूनही नारळ फोडताना 5 बोट नारळाला टेकवता येत नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. आपलं निवडणूक ह्या अशा गुंड प्रवृत्तीला हद्दपार करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मित्रहो, पवार साहेबांना साथ देण्यासाठी, ही गुंडगिरी हे देशात संपून करण्यासाठी आपण प्रभाकर घारगे साहेबांना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साहेब, आदरणीय बबनदादा विरकर